आमचं जीवन धन्य कसं होईल, आमचं जीवन सार्थक कसं होईल, आम्हाला समाधान कसं मिळेल, आम्ही तृप्त कसं हो, आम्ही आशीर्वादित कसे हो, आणि आम्ही भाग्यशाली कसे हो, आणि आम्ही जर धावत असताना आम्हाला बक्षीस कसं मिळेल, आम्हाला इनाम कसा मिळेल, आपण पाहूया. वाचूया. परमेश्वर धन्यवादित असो, परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण काल थांबलो होतो. या ठिकाणी वचन सांगत आहे 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता. आजही तुमचं आणि माझं जीवन वेढा पडलेल्या शहरात आहोत, वेढा पडलेल्या लोकात आहोत, डसणाऱ्या लोकात आहोत, गलत शिक्षणामध्ये आहोत, भविष्यवाण्यामध्ये अडकलो आहोत, 7 पिढ्याच्या त्या धार्मिक रूल मध्ये अडकलेले आहोत. हे वेडाचे आम्हाला दुसरा वेडा कोणता आहे? अहो, तुमच्या ज्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, आजार, विकार, हे जे तुम्हाला असं वाटतं की याचा वेडा आम्हाला आहे, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, हा वेडा कधी सुटेल? परंतु जो तुम्ही ओरिजिनल वेड्यामध्ये आहात ना, तो वेडा परमेश्वरच्या सत्यवचनाच्या माध्यमातून सुटणारच नाही, पश्चाताप केल्याशिवाय सुटणारच नाही, देवाकडे वळल्याशिवाय सुटणारच नाही, देवाला धन्यवाद दिल्याशिवाय सुटणारच नाही. हा वेड्यातून सुटणं महत्वाचं आहे. एक वेळेस तुम्ही आजारी असले तरी चालतात, तो आजार तुमचा देवाच्या गौरवासाठी असेल. कारण आम्ही पाहतो की ज्या वेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीने सांगितलं, प्रभूकडे आले आणि म्हटले, प्रभूजी, हा जन्मापासून आंधळा आहे, आणि मग आम्हाला एक प्रश्न पडलाय, हा जन्मापासून आंधळा याच्या कर्मामुळे झाला का याच्या आईबापाच्या कर्मामुळे झाला? नेमकं प्रॉब्लेम कोणात आहे? याच्या आईबापांनी भरपूर पाप केले म्हणून हा आंधळा जन्माला आला का याला ऑलरेडी यांनी काहीतरी केलं म्हणून आंधळा आलाय? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, बाबा, यांच्या आईबापांनी काही कुटाणा नाही केला आणि यांनी काही केलं नाही, पण जो हा अंध व्यक्ती दिसतोय ना, देवाच्या गौरवासाठी आहे, कारण मी त्याच्यामध्ये एक नवीन मिरेकल करणार आहे, मी त्याला एक दृष्टी देणार आहे. आणि त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने जगातले हे जे डोळे आहेत ना, बुबळ फिबळ हे दिसतेच, हे दिसणारी, ज्यावेळेस जीव जातो तो डोळे झाकावा लागत येत नाही, ते ऑलरेडी बंद होत येत नाही, तर काहींच्या फाटून बाहेर निघत येत. हे जे डोळे आहेत ना, त्या डोळ्यांनी जे आपण चांगल्या गोष्टी पाहायच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टी पाहतो ना, निरीक्षण करतो सौंदर्याचं ना, देवाच्या गौरवाचं, सौंदर्याचं, आत्मिक दृष्टी आम्हाला नाहीचे. तर हे डोळे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्याला दिले. आंधळ्याला दिल्यानंतर ह्या डोळ्याबरोबर आत्मिक नेत्र सुद्धा उघडले त्याचे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज आमचे आत्मिक नेत्र बंद आहेत आणि हे चांगले बटाट्यासारखे मोठमोठे डोळे आहेत. एखाद्याकडे जर असं बघितलं तर एखादा चक्कर येऊन पण असे काही लोकांचे डोळे आहेत. ह्या डोळ्याविषयी बात नाही करत. देवाचं वचन सांगतं, जो धन्यवादित करणारा परमेश्वर आहे, तो म्हणत आहे की माझं गौरव याच्या ठाई व्हावं म्हणून हा अंध जन्माला आले, माझं गौरव याच्या ठाई निर्माण व्हावं म्हणून हिने 12 वर्ष अनेक वैद्यांना पैसा खर्च केला, अनेक ठिकाणी ती गेली, नाना प्रकारचे प्रयत्न केले, परंतु व्यवस्थित झाली नाही. शेवटी भिकारी होऊन माझ्याकडे आली आणि माझ्या वस्त्राला शिवली. हा जो आजार होता माझ्या गौरवासाठी. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, मी तुम्हाला सांगतो, तुमचा आजार असू द्या, समस्या असू द्या, चिंता असू द्या, काळजा असू द्या, टेन्शन असू द्या, ताण असू द्या, दबाव असू द्या, आर्थिक परिस्थितीची कमतरता असू द्या, ह्या सॉल्व्ह होत्या. पण तुमच्या पाठीमाग जो वेढा पडलाय ना 4 पिढ्याचा आणि गलत शिक्षणाचा, हा वेढा पहिला प्रथम परमेश्वरचं सत्य स्वीकारून तुम्ही तोडायला सुरुवात केली पाहिजे. आता हा वेढा परमेश्वर वचनाच्या माध्यमातून तोडू इच्छित आहे. पण अनेक लोक म्हणतात, प्रभू, या वेड्याचं काय घेणं देणं नाही आम्हाला, आमचा जगीत पडलेला वेढा, आमचा जगीत असलेलं गुंतलेलं जीवन, आम्हाला जगीत असणाऱ्या सगळ्याच्या फॅसिलिटी आहेत ना, ह्या पहिल्या दी. अनेक लोक अनेक चर्च मध्ये जाऊन ह्याच गोष्टी मिळवतात. आरोग्यदानाच्या सभा काय, तेलाच्या बाटल्या काय, पाण्याच्या बाटल्या काय, काय वाटेल त्या दुनिया करतात. आणि आम्ही कसं आमचं जीवन एक धन्य होईल, आमचं जीवन समाधानी होईल, आम्ही तृप्त हो, आम्ही आशीर्वादित हो, आमच्या जीवनाचं सार्थक होईल, आम्ही लक्की ठरू, आम्ही भाग्यशाली हो. आणि म्हणून अनेक लोक जगामध्ये लक्की ठरतात, जगामध्ये समाधानी राहतात,
जगामधल्या काही गोष्टींनी तृप्त होतात, जगामध्ये आशीर्वादित होतात, परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, केवळ जगातल्याच गोष्टींनी आमच्यात तृप्ती नाही. जगातल्या भरमसाठ गोष्टी आहेत, परंतु देवापासून आम्हाला जर काही गोष्ट मिळाली नसेल तर पहा तुम्ही तृप्त आहात का? अनेक लोक आहेत, अनेक असे बलाढ्य लोक आहेत, अनेक असे श्रीमंत लोक आहेत, परंतु त्यांच्या जीवनात काही अर्थ राहिला नाही. ते अतृप्त अशी भटकणारी आत्मी. आम्ही केवळ फक्त आमच्याकडे पैसा नाही ना म्हणून आम्हाला वाटतं की नाही हे तृप्तच आहेत. बघा जाऊन त्यांच्या घराने बंगल्याने. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. कधी कधी मग एक तुच्छ पापी एक लहान सेवकाला कधी कधी एखाद्या मोठ्या हायपाय बंगल्यामध्ये ज्यावेळेस आमंत्रण मिळतं ना एखाद्या का त्या बंगल्यामध्ये घुसताना सुद्धा माझ्या पायाची धूळ त्या बंगल्याच्या फरशीला लागणं, फरशी खराब होईल अशा बंगल्यात कधी कधी देऊन येतो ना, त्यावेळेस त्यातल्या ज्या स्त्रिया असतात ना किंवा जे काही भाव असतात ना, मग ते सांगतात आम्ही तृप्त आहेत का, समाधानी. मग त्यांना समजतं आत्मिक तृप्तीता ज्यावेळेस मनुष्याला मिळते, आत्मिक धन्यता ज्यावेळेस त्याला मिळते, आत्मिक आशीर्वाद त्याला मिळतो, आत्मिक भाग्यशाली ज्यावेळेस होतो, आत्मिक समाधान ज्यावेळेस मिळतं, त्यावेळेस बाह्य स्वरूपाच्या देखील या गोष्टीमध्ये त्याला आनंद आणि सुख उपभोगता येतं. परमेश्वराने बरेच गोष्टी दिल्यात. एक मराठीमध्ये आणि हिंदी मिक्स एक म्हणी, दात हे तर चणी नाही तर चणी आहे तर दात नाही, आणि चणे दात दोन्ही तर माणूसच राहत नाही खायला, गायबच झालेला असतो किंवा मोसमच निघून गेलेला असतो. मोसम जाण्याच्या अगोदर आम्हाला परमेश्वराच्या जवळ सापडणं, हातात येणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी वचन सांगतं परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपलं वात्सल्य मला दाखवले. आज तुमचं आणि माझं जीवन वेढा पडलेल्या जीवन आहे. वेढा पडलेला कशाचा वेढा आहे? आर्थिक परिस्थिती ढासळलेली, कामधंदे नाहीत, आजार, टेन्शन, ताण, दबाव, कुणाला घर नाही, कुणाला गाडी नाही, कुणाचं लग्न होत नाही, कुणाचं काहीच होत नाही. हे बंधन, त्यांना असं वाटतं की ह्या बंधनात आम्ही सापडलो. ह्या बंधनात सापडण्याचा पण एक दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे आम्ही परमेश्वराकडे कधी ओळखच केली नाही, परमेश्वराकडे कधी प्रामाणिकपणे आलोच नाही. मग जर प्रामाणिकपणे जर आलो तर ह्या वेड्यातून देखील परमेश्वर सोडील. आणि तो येणारा 7.7चा येडा आहे ना, अनेक लोक म्हणतात 7.7 मागे लागली, अनेक लोक म्हणतात शनी मागे लागला, अनेक लोक काय मागे लागलं, ते त्यांचीच पद्धती. का लागलं माग? कारण आम्ही योग्य निर्णय घेतला नाही, आम्ही योग्य ज्ञान मिळवलं नाही, आम्ही योग्य समज बुद्धीने वागलो नाही, आम्ही योग्य ती गोष्ट केली नाही. आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर जादा भरोसा ठेवला, न दिसणाऱ्या गोष्टीवर भरोसाच ठेवला नाही. कारण परमेश्वर दिसत नाही. दिसणाऱ्या गोष्टीवर म्हणजे निर्माण करण्याच्या ऐवजी निर्मितीवर भरोसा ठेवला, आणि ह्या निर्मितीने तुम्हाला आणि मला फसवलं. निर्मिती फसवणारीच आहे. अहो, परमेश्वरने मनुष्याला निर्माण केलं, ती निर्मितीने फसवलं परमेश्वरला, तर बाकीची ही जी सृष्टी दिसते त्याच्यातलं जे काही निर्माण झालेलं आहेत ना, हे आपल्या जागेवर ठाम येतं. आम्ही त्याला डुप्लिकेट बनवून सगळ्याच गोष्टी डुप्लिकेट बनवली आहेत, एकही गोष्ट डुप्लिकेट सोडलीच नाही. आमच्या मुंबईमधून एक मुंबईच्या एरियामध्ये एक सिटी आहे, एक शहर आहे, आणि त्या ठिकाणी हर एक माल नकली बनवतो, हर एक माल. अख्खे लोक तिथं जाऊन तो माल खरेदी करतात. प्रत्येक गोष्टीची नकल झाली, आणि या प्रत्येक गोष्टीच्या नकलीमुळं ओरिजिनलच माहिती पडेना लोकांना. आता अनेक लोकांना ओरिजिनल म्हणजे देवापासून आलेलं सत्य का माहिती पडेना, कारण या डुप्लिकेट सेवकांनी येऊन या सत्याचं पार वाटोळं करून टाकलं. लोकांना आवडेल असे मेसेज, लोकांना आवडेल अशा प्रोफेन्स्या, लोकांना आवडेल असे संदेश, लोकांचं मन, अंतकरण, हृदय प्रफुल्लित होईल, व्हावा होण्यासारख्या गोष्टी सांगणं. पाप नाही सांगत, चुकलेलं नाही सांगत, देवाच्या विरोधात पातक गाडलं हे नाही सांगत, देवाकडून आलेलं ताडण नाही सांगत, कारण हे सांगितल्यावर मग तो घोळ होईल. आणि ज्यावेळेस सत्य प्रचारक येतो आणि अशा गोष्टी सांगतो ना, तर काय बोलतात हे? आतापर्यंत तर आम्ही कधी असं ऐकलं नाही. आतापर्यंत आम्ही असं ऐकलं नाही की देव भस्म करणार अग्नी आहे. आमच्या पाळक साहेबांनी फक्त दये का सागर, प्रेम का सागर, प्यार का सागर एवढंच सांगितलं. क्षमेचा सागर करीत राहा पाप. मग क्षमेचा सागर आहे ना, करीत राहा पाप. हे जे सागर म्हणजे पाण्यासारखं दिसतं ना सागर, तू प्यार का सागर आहे, पण तू भस्म करणारा अग्नी देखील.
माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी आम्हाला सत्य समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही त्यांचं जीवन सार्थक झालेलं नाही, समाधानी नाहीत, ते लक्की नाहीत, तृप्त नाहीत, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाहीत, त्यांचं जीवन धन्य झालं नाही, कारण त्यांना सत्य समजले नाही. जोपर्यंत आम्हाला हे सत्य समजत नाही. आमच्या बहिणीने कमेंट केलेली आहे, भावानी सचिन आलाटनी, उल्हासनगर, उल्हासनगरला तो डुप्लिकेट माल मिळतो. पण इथं असं आहे, तर उल्हासनगरचं नुसतं नावच झालंय आता. अहो, इथं खेडेगावात सुद्धा डुप्लिकेट माल बनायला लागलेत, चर्च मध्ये डुप्लिकेट माल बनतेत, बाकीचं जाऊ द्या या जगातल्या गोष्टीमध्ये, पण याच्यात सुद्धा डुप्लिकेट सेवक आलेत, याच्यामध्ये देखील डुप्लिकेट प्रॉफिट आलेत, याच्यामध्ये देखील डुप्लिकेट भविष्यवक्ते आलेत, याच्यामध्ये देखील डुप्लिकेट एका मेंढराचं पांघरून घालून लांडगे आलेली. हे उल्हासनगर लय खतरनाक. हे उल्हासनगर एक दिवस लयच जाईल. हे जग आणि जगातल्या गोष्टी समाप्त होतील, परंतु स्वर्गातल्या गोष्टी, देव आणि देवाचं वचन कदापि नष्ट होणार नाही. परंतु अनेक लोकांनी देवाच्या वचनातही भेसळ केली. भाजीपाल्यात भेसळ, देवाच्या वचनात भेसळ, झाडा झुडपात भेसळ. परमेश्वराने लावले ते झाडं वेगळे आणि आम्ही त्याला कलम करून निर्माण केलेले झाडं आणखीन वेगळे. तुम्ही बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ झाली. याचा अर्थ समजून जायचं की आमच्या जीवनाला समाधान कसं मिळेल. पूर्वीच्या काळात जर ज्वारीची किंवा बाजरीची किंवा चपाती जर एक जरी खाल्ली ना तरी जसं तंदुरुस्त वाटायचं. आताच्या फुलक्या 4-5 जरी खाल्ल्या ना तरी पोट भरल्यासारखं नाही वाटत, राकेशासारखं वाटत. किती खाऊन किती नाही, कसंच राहिलं नाही. अशाच प्रकारे सेवक लोक बरेच आहेत की त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये आणि सेवेमध्ये कसंच राहिलं नाही. हे फक्त लोकाला भपार आहे. मोठमोठाले मिनिस्ट्र्या, मोठमोठाले तंबू, मोठमोठाले चर्च, मोठमोठाले डेकोरेशन आणि मोठमोठाल्या सगळ्या गोष्टी, परंतु त्यांच्याकडून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद कधीच जात नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, आमच्या जीवनाला जर सार्थकता मिळवायची असेल, आमचं जीवन जर धन्यवादित बनवायचं असेल, आमचं जीवन जर आशीर्वादित जर करायचं असेल, तर आम्हाला परमेश्वराचा धन्यवाद करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि परमेश्वराचा धन्यवाद, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता. दावीद राजा स्वतः म्हणतो, माझ्यावर तो प्रसंग आला की जसं एखादा वेढा एखाद्या शहराला पडतो. मी मग कालच्या भागामध्ये म्हटलो की पूर्वीच्या काळात ज्यावेळेस लढाई व्हायची ना, तो संपूर्ण ते जे त्यांचा पॅलेस असेल किंवा ते गाव असेल किंवा गावकूस असेल किंवा त्यांचा जो एरिया असेल ना, सगळ्या बाजूने शत्रू एक कोंड मारा करायचे, त्याला म्हणायचे वेढा पडला. परंतु त्या वेढा पडल्याच्या पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठाले विशी राहायच्या, मोठमोठाले भिंती राहायच्या राऊंडला, आणि तो वेढा तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जायच्या. आज आमच्याजवळ पापाची भिंत आहे आडवी. तुमचं आणि माझं पाप ही आमच्यासाठी आडवी असलेली भिंत. हाच वेढा आहे खरा, बाहेर कोणीच नाही. आम्ही मोकार म्हणतो बाहेर शत्रू आहे, आम्ही मोकार म्हणतो आमच्यावर वेढा पडला, परंतु ऑलरेडी वेढा इथंच पडलाय. इथला वेढा काढा, इथले आठवडे गुठवडे काढून टाका, इथलं भंगार साचलेलं सगळं काढून टाका. देवाच्या आत्म्याला स्थानच नाही हो, देवाच्या आत्म्याला जागाच देण्यात लोक. ही खरी परिस्थिती आहे. सगळं गबाळ याच्यामध्ये साठवून ठेवतात. आई बाप, भाऊ, मामा मामी, तात्या ताती, काय केवढे जेवढे नातेवाईक सगळे ठेवीत. वावर शिवर, बंगला, गाड्या घोड्या, बॅलन्स फिलन्स काय असं नसन ते कोचू कोचू इथं ठेवीत. देव आहे का? देव, परमेश्वर, ईश्वर, निर्माण करता, अखिल सृष्टीचा सृजनहार आहे का आमच्या अंतकरणात? त्याला आहे का जागा कुठं? हे एवढं भस्काट आमच्या जीवनामध्ये, त्याच्यात आजार, त्याच्यात विकार, त्याच्यात टेन्शन, त्याच्यात मीपणा, त्याच्यात अहमपणा, त्याच्यात गर्व, त्याच्यात अभिमान, त्याच्यात व्यर्थ पुशरकी, त्याच्यात लबाडी, त्याच्यात चोऱ्या, त्याच्यात व्यसन वासना, अजून हे कोचून ठेवलं. एवढं सगळं एवढं ठेवल्यावर परमेश्वराला जागा कुठे? आपण म्हणतो मी धन्य झालो, 10 एकर वावर घेतलो, मी धन्य झालो, 10 लाख बँकेत आहेत, मी धन्य झालो, मोठी गाडी घेतली, मी धन्य झालो, लय मोठं मंदिर बांधलं, मी धन्य झालो, माझ्या चर्च मध्ये लय लोक यायला लागले. हे जगातलं क्षणिक आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वरापासून आलेला आशीर्वाद ही जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या जगामध्ये आमच्याकडे फक्त अन्न वस्त्र निवारा जरी असेल ना तर आमेन.
कारण कुणीच काही घेऊन गेलेलं आतापर्यंत रेकॉर्ड नाही. असलं तर त्या माणसाचा, त्या खानदानीचा, त्या वाड्याचा, त्या आडनावाचा, त्या शहराचा, त्या गावाचा पत्ता मला द्या. मी तिथं जाऊन नमन करील का कोणता व्यक्ती हे सगळं घेऊन गेलाय. शेवटी आम्हाला 6 फूट जागा 3 बाय 6ची. एक तर जाळतेन, एक तर पुरतेन, काहीतरी करतेन, काहीच सगळं येत नाही. ते येळो भाकरीचा तुकडा, तंबाखूच्या पुड्या, थोड्या अगरबत्त्या, मेणबत्त्या, फुलं, थोडी भाजी घासाची, थोडे काही त्याच्यावर ठेवीत ना, ते कावळेच येऊन खाते, ते माणूसही नाही खात. ही वास्तविकता आहे. आणि ही सगळ्याला माहिती असून देखील जीवन जगताना ही वास्तविकता लोक विसरतात आणि म्हणतात बास माझं जीवन. अरे मग शेवटच्या टायमाला तुला मोक्ष मिळेल का येड्या? शेवटच्या टायमाला तुला स्वर्ग मिळेल का? शेवटच्या टायमिंगला तुला वैकुंठ मिळेल का? शेवटच्या टायमिंगला तुला त्या निर्माणकर्त्या परमेश्वरने जे स्वर्ग बनवलंय त्याच्यामध्ये एंट्री मिळेल का? हे सगळं घेऊन इथे एंट्री नाही, इथे शांती नाही. काही लोक तर असे रातभर झोपत सुद्धा नाहीत. पाठ कावा वहिन लगेच निघत येत कना त्यांच्या कामाला. माझे प्रिय भावांनो, आम्हाला वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा दावीद राजा ज्यावेळेस सापडला त्यावेळेस तो दावीद राजा स्वतःचा अनुभव सांगतो, त्यावेळेस तो दावीद राजा स्वतःची साक्ष सांगतो, त्यावेळेस तो दावीद राजा परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करतो. आणि तो म्हणतो अद्भुत रीतीने आपलं वात्सल्य मला दाखवलं. अद्भुत रीतीने परमेश्वर अद्भुत रीतीने काम करतो. अद्भुत कळणार सुद्धा नाही आम्हाला काय होतं ती. आमची परिस्थिती कधी बदलली समजणार सुद्धा नाही. किती वर्षाचा पिडलेला व्यक्ती असू द्या, 38 वर्षाचा दुखणेकरी जर नीट झाला, 12 वर्ष रक्तस्रावी नीट झाली, 18 वर्ष कुबडाने वाकलेली स्त्रीचं कुबड नीट झालं, जन्मापासून आंधळा जर पाहू लागला, मुका बोलू लागला, लंगडे चालू लागले, एवढं जाऊ द्या. आजकालचं सायन्स पण असं करायला सुरुवात केली. पण मेलेला मुर्दा तो पण 4 दिवस झालेला, तो देखील माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने उठवला. त्यावर त्याची सत्ता आहे, हुकमत आहे. जीवन आणि मरण दोन्ही त्याच्या हातामध्ये आहे. आम्ही जीवन का निवडून घेऊ नये? मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्याने जात असताना प्रत्येक मनुष्याचं जीवन धन्यवादित आहे. परंतु जगातल्या रस्त्याने जात असताना तुम्हाला आणि मला फक्त क्लेश, टेन्शन, ताण, दबाव याच्या पलीकडे काहीच मिळणार नाही. दिवसभर काबाड कष्ट करून जरी आलेला असला आणि किती थकलेला असला, पण तो परमेश्वरचं नामाचं स्मरण जर केलं ना, पहा तुमचं सगळं टेन्शनही जाते, अंगदुखी जातील, थकवा जातो, सगळंच जातो. पण लोक तिथं जात नाही, मोबाईलवर बोट चाळीतील, पण देव नाम नाही घेत. ही एक सध्याची एक कामातून गेलेलं उदाहरण. सगळे लोक तिथंच देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव न्यायचे. आता तुरळक आहेत काही की ते देवाच्या नावाचा जयघोष करतात. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलं नो, वेढा नेमकं कोणता पडलेला आहे आमच्या जीवनामध्ये? वेढा, आडाखा. आमच्या नगरी भाषेत म्हणतात आडाख्या खाली घेऊ का? आडाख्या खाली म्हणजे येड्या खाली. म्हणजे हे गेलं का ते गेलं का ते गेलं का ते, सरळ असं नाहीच. मराठीमध्ये एक म्हणे, सुंब जाळला तरी त्याचं पीळ जात नाही. कारण त्याचं गोल 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 स्प्रिंग सारखं असतं. ते वेल असते एक आणि ती स्प्रिंग सारखी झालेली असती. तिला किती वडलं किती ताणलं ना काहीच होत नाही. तिला शेवटी जाळलं ना तर जाळलं तरी तिचा कोळसा किंवा राखे ना अशी वलांडा खालीच पडती. तसं काही लोकांचं जीवन झालंय. आणि हे जीवन माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त बदलू इच्छित आहे. पण तो आमची तयारी असणं खूप गरजेचं आहे. तो स्वतःहून कधी जबरदस्ती करत नाही. त्याने सगळ्या गोष्टी ज्ञान बुद्धी चातुर्य त्यांनी आम्हाला दिलेला आहे. जगातल्या सर्व गोष्टी आम्हाला समजतात. मग दैवी गोष्टी का समजत नाही? ओरिजिनल गोष्टी का समजत नाही? सत्य गोष्टी का समजत नाही? देवाकडून आलेल्या आणि जगातल्या गोष्टीचा फरक का कळत नाही? जर या गोष्टी आम्हाला जर समजल्या तर 100% आमचं जीवन समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहू. या ठिकाणी 32 स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 32 वचन क्रमांक 1. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. धन्यता केव्हा मिळते? आपला विषयच आहे. आपल्या विषयाची मेन हेडलाईन्सच धन्य आहे.
ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, मग तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा झाली आहे का? नाही, अजिबात धन्य नाही. झाली असेल तुम्ही धन्यमध्ये मोडले. दुसरी गोष्ट तो म्हणत आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे. कालच्या भागामध्ये देखील सांगितलं सगळे पापीचे, मी पापी आहे. आमच्या पापावर जर परमेश्वरांचं पांघरून घातलं तर आम्ही धन्य आहोत. तिसरा, ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही. अनितिमान, नीतीने न वागणारा, आड्याचं दिढे करणारा, दोनाची चार करणारा. समजण्यासाठी तुम्हाला सांगतो, चक्रवाढी व्याज, व्याजावर व्याज, मुद्दल तर राहिली बाजूला. असे अनितीने जे काही कमवलेले आहे किंवा कमवत आहेत किंवा कमवण्याचा प्लॅन केलेला आहे, हा जर दोष परमेश्वरने आमच्यावर जर लावला तर आमच्या जीवनात आशीर्वाद नाही, आमच्या जीवनात धन्यता नाही, आमचं जीवन समाधानी नाही, आमचं जीवन भाग्यशाली नाही, आणि आम्हाला मोक्ष पण नाही, स्वर्गही नाही, वैकुंठही नाही, आणि आणखीन काही असेल ते पण नाही. परंतु आम्ही जीवन जगत असताना जर नीतीने जीवन जगलो आणि आमच्यावर अनितीचा जर ठपका लावला नाही, दोष लावला नाही. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, एखादा मनुष्य लबाड आहे, एखादा मनुष्य डुप्लिकेट आहे, एखादा मनुष्य एक अनिती करतो, तर त्या मनुष्याविषयी लोक साक्षी काय देतात? चांगली म्हणून देतात का? त्याच्याविषयी इतरांना चांगलं सांगतात का? नाही. मग ते सांगत नाही, याचा अर्थ तो अनितीमध्ये जीवन जगतो. आणि अनितीमध्ये जीवन जगणारा मनुष्य, त्याला जर का तो अनितीचा दोष परमेश्वराने लावला तर त्याचं जीवन कदापि समाधानी होत नाही. आपण सहज बोलता बोलता म्हणत असतो, मला लय तळतळायला लावले, लय हळहळाट घेतलास तू एक कधीच चांगलं होणार नाही, तो हे वाटुळ गोटुळच व्हावा. म्हणजे काय? ही अनिती केल्यावर अशा गोष्टी मिळतात, आशीर्वाद नाही मिळत. आपल्या विषय जो आहे ना, धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादित, भाग्यशाली, तो लोक काय म्हणतात, तुझी कधीच तृप्ती होणार नाही, तू तृप्तच होणार नाही, कारण तू डुप्लिकेटपणा केलेला आहेस. तू समाधानाने जीवनच जगणार नाही. का? कारण देवाच्या विरोधात त्यांनी पातक केलेलं आहे आणि आत्म्याला त्याची तळतळ लागलेली आहे. आत्मा तळतळला नाही एकदा, मग ह्या गोष्टी घडतात. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आमचं जीवन सार्थक होण्यासाठी ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही ना, व ज्याच्या मनात कपट नाही, जे काय फेस टू फेस कपट फिपट काही नाही, इकडे या बोटाचा तुका त्या बोटावर करायचं काही गरज नाही, तोंड पूजापणा करण्याचा काही गरज नाही, मोकार व्हावा करण्याची काही गरज नाही. तर ज्याच्या मनात कपट नाही, तो निष्कपट आहे, तो प्रामाणिक आहे, जो सालस आहे, तो मनुष्य धन्य. कुठला मनुष्य धन्य? ज्याच्या मनात कपट नाही, जे आले तो अंतःकरणापासून बाहेर काढतो, तो व्यक्ती. मग हे झालं जैगिक. आत्मिक देखील तसंच आहे. ज्या मनुष्याच्या सेवेमधून देवाच्या वचनाचा, सत्याचा प्रचार होतो ना, तो मनुष्य, तो सेवक धन्य. बाकीचे काही कामाचे नाहीत. थोड्या वेळापूर्वी मी देवाचे अभिषिक्त सेवक, अनेक दिवसापासून परमेश्वर अख्ख्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्यांचा मोठ्या सामर्थ्याने, विशेष करून वचनाचं सत्य प्रकट करण्याचा जो त्यांना परमेश्वराने अभिषेक दिलेला आहे, त्या वचनाचं सत्य प्रकट केल्यामुळं अनेकांना सत्य समजलं. असे सन्माननीय देवाचे दास पास्टर रिचर्ड जॉन यांचा मी कार्यक्रम पाहत होतो, आणि त्या कार्यक्रमामध्ये तो इतका आत्मिक आणि स्पिरिच्युअल होता की आत्म्याला जितक्या काही टोचण्या लागत होत्या, परमेश्वर तो स्वतः मलाही दाखवत होता. आणि बाकीचे देखील काही सन्माननीय देवाच्या नावाचं सोंग घेतलेले लोक त्याच्यात होते. आणि मी खालून काही कमेंट देत होतो, आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण जसं देवाचे अभिषिक्त सेवक त्या ठिकाणी आत्मिकरित्या देवाच्या वचनाचं सत्य प्रकट करत होते, तितकी आत्म्याला टोचणी लागत होती, आणि म्हणत होती की प्रभू, जर मी असं काम करताय, तुझा सेवक जर अशा प्रकारचा आत्मिक प्रचार जर करताय, तर इतर सेवकांनी का करू नये? त्यांचा प्रचार होता जड अन्नाबद्दलचा. आणि म्हणून आजही सेवकांना जड अन्न पचतच नाही, कारण त्यांना छोटं अन्न,
छोटे छोटे मासे पकडून छोट्या छोट्या मंडळ्या तयार करून याचे 2-4 फोड त्याचे 2-4 फोड काहीतरी मिराकल कर, गलत शिक्षण दे, आणि ज्यांना ज्यावेळेस अशा कमेंट टोचल्या जातात ना, मग त्या एका सेवकाने मला देखील त्या कमेंटला कमेंट दिली की पाळक साहेब तर नाही म्हटलं तो, कारण म्हणू शकणार नाही, कारण त्याला राग आला होता, कारण त्या टोचल्या डायरेक्ट अंतःकरणात घुसल्या. मराठी भाषेमध्ये म्हणतात चोराच्या मनात चांदणं. पोलीस डिपार्टमेंट नाही आलं तरी चोट्ट घाबरत. मग अशा प्रकारच्या कमेंट्स गेल्यानंतर आणखीन एक देवाचे सेवक होते. आता देवाचे सेवक म्हणावं लागतंय मला, नाही तर ते देवाचे सेवकच नाहीत अजिबात, आणि मी त्यांचं नाव पण घेऊ शकतो. मी डायरेक्ट त्यांचं नाव पण घेऊ शकतो. मी काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. माझा स्वर्गीय बाप पिता परमेश्वर आहे. त्याच्या व्यतिरिक्त सत्याच्या विरोधात किंवा वचनाच्या विरोधात जर काही गोष्ट घडत असेल तर त्या ठिकाणी देवाचा आत्मा गप्प बसू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्याच्या हिशोबी परमेश्वर आणि तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो. अनेक लोक कपट भावाने सेवा करतात, अनेक लोक दिखाव्याची सेवा करतात, परंतु आणखी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका या ठिकाणी आहेत की ते आत्म्याने खरेपणाने सेवा करतात आणि त्यांच्या मनामध्ये कपट नाही. जर कपटाने जर सेवा करायची असती तर हे जे आता इथून पाठीमागे मी बऱ्याच सेवकांचे नावं घेतले, यांना तर पुढे हेडलाईन्सला सुद्धा येऊ नसतं दिलं. यांना ते गाळ खरवड कुठं त्यांचा पत्ता सुद्धा सापडून नसता दिला. पण तो आत्मिकतेने सेवा करणारा व्यक्ती आत्मिक समाधान पाहिजे, जगातलं नाही. त्याचं जीवन सार्थक झालेलं पाहिजे, तो तृप्त झाला पाहिजे. येस, मी हक्काने सांगेल आणि ठामपणाने सांगेल, विश्वासाने सांगेल की मी माझं जीवन समाधानी झालेलं आहे आणि शेवटपर्यंत मी समाधानामध्ये राहील, कारण मी नीतिमान बनण्याचा प्रयत्न करत आहे. मी नीतिमान तर पूर्ण नाहीये, नीतिमान तर एक देखील नाही, पण तू होता येईल तितका जवळजवळ 99% नीतिमत्व बनवण्याचा प्रयत्न करता येईल. आणि त्यातली त्या देवाच्या सेवकाच्या बाबतीत, देवाच्या सेवेच्या बाबतीत, वचनाच्या बाबतीत मी आतापर्यंत कधीच निष्कपटपणा किंवा अनिती कधीच केलेली नाही. लाभासाठी तोंडपाजापणा कधीच केला नाही. ही एक सत्य गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पुन्हा एक वार परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आणखीन एक पुढचा एक रेफरन्स आपण पाहूया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडी जीर्ण झाली. जोपर्यंत मी सत्य सांगत नव्हतो ना, रिएलिटी मध्ये सांगतो की माझं हाड आहेत ना जीर्ण झाली होती, जीर्ण. पण काही लोकांचे हाड आहेत ना गप्प बसू बसू फुटायला लागलेत, सुजायला लागलेत. काही सेवक लोक खाऊन गप्प बसून. परंतु माझं तसं नाही, किंवा ते स्पिरिच्युअल पॉवरचे जे लोक आहेत ना त्यांचं तसं नाही. आत्मिकरित्या हे सगळे आहेत ना, हे हाड यांचे मोडलेले आहेत. आत्मिकरित्या हे सगळे कमजोर बनलेले आहेत. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता, उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेलाय. जर आमच्या जीवनामध्ये जर सत्य नाही तर आमच्या जीवन रस सुकून गेलेला आहे माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला, तुमचं आणि माझं जीवन जगत असताना हे सांसारिक हे जगातलं हे हाडा माणसाचं 50, 60, 70, 80, 90, 80 वर्षाचं जीवन जगत असताना आम्ही जर समाधानी जर राहिलो नाही, आम्हाला जर धन्यता मिळाली नाही, आम्ही जर आशीर्वादित झालो नाही, सर्व बाबतीत जगातल्या गोष्टीने देखील परमेश्वर गुणसंपन्न करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त आत्मिकरित्या गुणसंपन्न करतो. परंतु काही लोकांना आत्मिक गुणसंपन्नता नको आहे, आत्मिक आशीर्वाद नको आहे, आत्मिक समाधान नको आहे, आत्मिक तृप्तता नको आहे, आत्मिक धन्यता नको आहे. त्यांना फक्त जगातल्या धन्यतेचा ते जास्त सोच घेतात. आणि याच्यामध्ये बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील तुम्ही देखील आहात बरं का. 100% तुम्ही जबाबदार आहात. प्रेषित पौल साहेब म्हणतात, ज्यावेळेस मी प्रीच करायचो, ज्यावेळेस मी संदेश द्यायचो, ज्यावेळेस मी प्रकटीकरण सांगायचो, ज्यावेळेस मी देवाच्या गोष्टी त्यांना सांगायचो, ज्यावेळेस मी नियमशास्त्रातून लोकांना काही शिकवण द्यायचो ना, तर ते लोक घरी जाऊन त्या नियमशास्त्रात आहे का नाही ते तपासायचे. आज लोकांना पवित्र शास्त्र उघडायला अवघड झाले. पालकांनी, सेवकांनी काय सांगितलंय कधी तपासत नाही, कधी रेफरन्स नोट करून घेत नाहीत, कधी सत्य प्रचारामध्ये जास्त उपस्थिती दाखवित नाहीत, सहभागिता दाखवित नाहीत. ही लोकांना तुमची चुकी आहे. हे कुठपर्यंत चालणार? कारण देवाचं वचन आम्हाला आणखीन जुन्या करारामध्ये सांगताय, याजक अधिकार चालवतो आणि माझ्या लोकांनाही असंच आवडतं. परंतु पुढची लाईन लिहिली, परंतु माझ्या लोकांना हे कुठपर्यंत? बस, जितके वर्ष तुमचे नामधरीपणामध्ये गेलेत, जितके वर्ष तुमचे जी हुजुरीमध्ये गेले, पालक साहेबांच्या बॅगा उचलता, जितके वर्षे तुमचे गलत शिक्षणामध्ये गेले,
जितके वर्षे हे मिरेकल लाईन मध्ये गेले, जितके वर्षे भविष्यवाण्याच्या पाठीमागे लागू लागू गेले, जितके वर्षे प्रकटीकरण सांगणारा पास्टर किंवा जी पालखीनबाई त्यांच्याकडे गेले, बाद झाले. आता जर तुम्ही वळाले नाही ना तर सीधा नरकात डायरेक्ट अधोलोक. कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्हाला जर आशीर्वाद मिळाला नाही, आशीर्वादाचा डुप्लिकेट आहे शाप. आणि शापित लोक काही परमेश्वराच्या राज्यात जाणार नाहीत, शापित लोक काही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत, शापित लोक काही आत्मिक समाधान पावणार नाहीत. जगातलं समाधान त्यांच्याकडे असेल. मग या ठिकाणी लिहित आहे, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेवली नाही. अनेक लोक आपली अनिती लपून ठेवतात आणि वरून तोंड करून सांगतात, मी नाही त्यातली कडीला वाहतली. हे रे सेवक, हे रे संस्था, हे रे मंडळ्या, हे रे देवाचे पिक्चर. ही एक सत्यता आहे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, लक्ष द्या. वचनाकडे वळा, सत्याकडे वळा. जो स्पिरिच्युअल पॉवर, जो स्पिरिच्युअल मॅन ऑफ गॉड, ज्याला ओरिजिनल म्हणतात, नुसतं नाव लिहिलेलं नाही, ज्याच्या मुखातून आत्मिकता, धार्मिकता, वचनाचं सत्य, वचनाचं प्रकटीकरण बाहेर पडतं, अशा चर्चेस जवळ जा, अशा याजक वर्गांकडे जा, अशा शिक्षकांकडे जा. जर तुम्हाला असं कुणी भेटलं नाही तर पवित्र आत्म्याकडे विनंती करा, परमेश्वराकडे विनंती करा. परमेश्वराला म्हणा, प्रभू येशू, या जगातल्या पाळकावर आमचा भरोसा उडालेला आहे. कारण एक ना धडण भाराभार चिंध्या, जे ते उठत आहे, बागलात बायबल वाचतंय, दुसऱ्या मंडळाला फोडू फोडू तयार करीत आहे. त्या ठिकाणी मिरेकल. असंच एक मी ज्या सेवकाबद्दल आता मी सांगितलं होतं, नगरचे सेवक आहेत, एक वेळेस एका पेजवर ते मेसेज देत होते पवित्र आत्म्याबद्दल, नीटनेटकी माहिती नाही. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या बहिणी होत्या ना बिलिव्हर्स, त्यांनी ज्यावेळेस प्रश्नाचा भडीमार त्या गुगल मीटवर चालू केलं ना, बत्त्या लागल्या त्या, तोच तो. आता त्याचं नाव मी पुढच्या लाईव्हला घेईन, जर कधी सापडला ना तो, तर 100% नाव घेणार. यावेळेस फक्त ओळखून जातो कोण असेल तो. एक नगरचं मोठं चर्च फोडून दुसरं चर्च तयार केलेला व्यक्ती तो. थोडीशी हिट देतो, आमचे नगरकर ओळखून जातील. कदाचित देवाचे अभिषिक्त सेवक ज्यांना आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ना, ते पण ओळखून जातील. मला कुठल्या सेवकाचा अपमान करण्याचा मला परमेश्वराने काही फरमान दिलेलं नाही. परंतु ज्यावेळेस वचनाचा विपर्यास होतो, ज्यावेळेस गलत शिक्षण शिकवले जातात, त्या सेवकाला साध्या बिलिव्हर्स बहिणींचं प्रश्नांचं उत्तर देता येईना. लाईव्ह सेशन मध्ये असताना लाईव्ह गुगल मीट वर त्याला प्रश्नाचा भडीमार ज्यावेळेस केला ना, ततमम करायला लागला. आणि दुसऱ्याचे लाईव्ह सेशनला जाऊन आमेन, प्रेज लॉर्ड आणि ह्या गोष्टी करतात. अजूनही त्यांना जड अन्न मिळालेलं नाही, त्यांनाच मुळात पचत नाही. कारण त्यांनाच त्यांनी अन्न दिलं नाही. त्यांचे जे भटारी होते ना, भटारी, त्या भटाऱ्यांनी यांनाच अन्न दिलं नाही. कारण या भटाऱ्यांनाच ते जड अन्न चालत नाही. हे 4-5 लोक आहेत, मी बऱ्याचशा दिवसापासून त्यांचे लाईनीत नावं घेत असतो, परंतु आता त्यांचं नाव घेऊन घेऊन मला कंटाळा आलाय. असं वाटतंय की नरकाच्या यादीत जाणाऱ्या लोकांचं नाव तरी कशाला घ्यावा, स्वर्गाच्या यादीत जाणाऱ्या लोकांचं नाव घेतलं तर सलाम, पण इकडे यांचं कशाला आठवण काढावा. देवाचा गौरव द्यायचं सोडून आणि या विपरीत लोकांचं नाव घेऊन ते आता मलाही आत्मा सांगतो की बंद कर यांचे नाव. कारण यांचे नाव जीवनी पुस्तकातून खोडून टाकलेत मी, त्याच्यामुळे तू तुझ्या डिक्शनरीतून खोडून टाक. कारण अनेक वेळेस संधी मिळून देखील ही सुधरत नाहीत. परंतु तुमचा माझा परमेश्वर उद्धार करता जरी माझ्या म्हणण्यानुसार चालणार नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार चालणार नाही, तुमच्या म्हणण्यानुसार चालणार नाही, तो परमेश्वर आहे. आणि जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूने उभा राहणार आहे. आणि प्रत्येक मनुष्याला तो जो पाप करणार आहे, ज्यांनी जर कबूल केलं तर त्याच्या पापाची क्षमा करणार आहे. जर अनिती लपून ठेवली आणि जर त्याच्या पुढे कबूल जर केली तो आमची अनिती आठवत नाही, मी आपले अपराध परमेश्वरासमोर कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. कारण काय माहिती का, 6व्या वचनामध्ये लिहिले, स्तोत्र संहिता 32 अध्याय 32 वचन क्रमांक 6, ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. परमेश्वर पावण्याची संधी आहे तोच. आणि मी तुम्हाला सांगतो परमेश्वर कसा पावेल. प्रॉफिट लोकांकडे जाऊन परमेश्वर पावणार नाही.
प्रकटीकरण सांगणाऱ्याकडे जाऊन परमेश्वर पावणार नाही. तर ज्या वेळेस तुम्ही वचनाकडे वळाल, ज्या वेळेस तुम्ही सत्याकडे वळाल, ज्यावेळेस तुम्ही आज्ञा विधी नियमाकडे वळाल, ज्यावेळेस तुम्ही तुमचा वैयक्तिक पापांचा स्वीकार कराल, ज्यावेळेस तुमचं पाप सोडून द्याल, ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप कराल, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरच्या राज्याकडे वळाल, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला आवाज देणार, ज्यावेळेस परमेश्वरांनी सांगितलेल्या गोष्टीचं तुम्ही पालन करायला सुरुवात करणार, राईट, त्याच टायमिंगला, त्याच वेळेसला परमेश्वर तुम्हाला पावल. नाही तर आहे काही ठिकाणी आमक्या ठिकाणची माऊली मला पावली. कशाची पावली? आमची पावली गुल झाली. काही नाही, आमच्या चर्चला गेलो तिथं मला देव पावला. का ते देवाच्या सेवकामध्ये घुसलो होता का तू? आम्ही परमेश्वराकडे वळालो, आम्ही पाप करायचं सोडून दिलं, आम्ही पश्चाताप केला, आम्ही सत्य स्वीकारलं, आम्ही आज्ञाविधी नियमाकडे आलो आणि मग परमेश्वराने आमचं परिवर्तन केलं. परमेश्वरचं नाव तर लोक घेतच नाहीत लवकर, फक्त याजक साहेबांचंच नाव येतं. आमच्या नगरला तर लय सिस्टीम आहे. अशा चर्चच्या पाळकाचा उदो होतो ना, बा 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 सांगताच येत नाही. साक्ष द्यायला आली का कधी देवाचा गौरव एकदम शेवटला आमेन म्हणायच्या टायमिंगला सर्व येशूच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि एवढी चिठ्ठी भर आहे ना, पाळकाच्या पाळकण बाईच्याच नावाचा उदो असतो, ही त्यांची साक्ष. आणि पाळकाही तिकडे हे करून बघतो. सिस्टर पण मध्ये हे प्रेज लॉर्ड येस येस, हे आमच्याकडे आले होते. अरे तुझ्याकडे कोण आले? ते प्रभूकडे आलते. प्रभूचं श्रेय जर तुम्ही घ्याल ना तर परमेश्वरला त्याचं विट आहे. कारण परमेश्वर आपली प्रसिद्धी किंवा परमेश्वर त्याचा सन्मान किंवा परमेश्वर त्याची हुकमत किंवा परमेश्वर त्याचं स्वामित्व कुणालाच देत नाही, कुणालाच देत नाही. आम्ही पाळक साहेबाला देऊन मोकळे होतो आणि पाळक साहेबाला थोडा मेंदू नाही, ते घेऊन मोकळे होते. मग तुम्ही दोघं नरकात अधोलोकात भेटाल, आम्ही लांबून पाहू स्वर्गाच्या राज्यातून. मग त्यावेळेस समजल की पाळक साहेब तुम्ही कमेंट देत होते त्यावेळेस अंतःकरणाला टोचत होती आणि मी बदललो नाही. आजही बदलायची गरज आहे, आजही बदलायची गरज आहे. कारण आम्हाला माहिती कशा प्रकारे खोटी महत्कृत्य करून, खोट्या साक्ष तयार करून, डुप्लिकेट लोक जमा करून, याची त्याची मंडळी फोडून अनेक लोकांनी चर्चेस तयार केलेत, अनेक लोकांनी धंदा चालू केला, अनेक लोकांनी बिझनेस चालू केला, अनेक लोकांनी नोकऱ्या चालू केल्या. हात पाळाना ना पाय मळाना, ठीक आहे. देवाने जर ओरिजिनल तुम्हाला जर अभिषिक्त केलेला आहे ना, तो तुमचा हातही मळू नका देऊन, पाय नका मळू देऊ. पण देवाच्या मळ्यामध्ये, देवाच्या रानामध्ये, देवाच्या जमिनीमध्ये, देवाच्या जे फील्ड वर्क आहे, देवाचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये तर प्रामाणिकपणे काम करा. आजही अनेक लोक असे आहेत की ते त्यांचं पाप कबूल करीत नाही, दुसऱ्यांचं पाप कबूल करतात. ते स्वतःची आणि ती दाखवित नाही, ते लपून ठेवित, दुसऱ्याची आणि ती पुढे आणतात. स्वतःचा अपराध तसाच ठेवायचा आणि दुसऱ्याचा दाखवायचा. स्वतः परमेश्वरला कधीच कबूल करत नाही. स्वतःच्या दृष्टिकोनातून हिरो, बाकीचे झिरो. आपलं ते बाबून लोकांचं ते काट. कारण परमेश्वर पावण्याची संधी आहे, तोच त्याच्या प्रत्येक भक्ताने प्रार्थना करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? प्रार्थना. आज लोक प्रार्थना करायला कमी पडले. आता या लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचं प्रार्थनामय जीवन वाढलंय, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड, देवाला गौरव असो. आणि मी आनंद देखील मानेल की 1-1.5 वर्षामध्ये अनेक विश्वासणारे भाऊ बहीण सत्याकडे वळालेले आहेत. खरोखर तुम्ही सत्यामध्ये टिकून राहा. सत्य हे शेवटपर्यंत टिकणार आहे. सत्यामध्ये थोडासा त्रास होईल, संकट येतील, समस्या येतील, चिंता येतील, टेन्शन येईल, आर्थिक परिस्थिती ढासळेल. परंतु तुम्ही जर प्रार्थना केली तर जे काही चक्र तुमच्या आणि माझ्या भोवती आहे ना, ते सर्व परमेश्वर तोडील. आम्ही थोड्या वेळापूर्वी तो रेफरन्स वाचलेला होता. कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. अद्भुत. परमेश्वर अद्भुत पराक्रमी आहे. परमेश्वरची क्रिया, परमेश्वरची कृती, परमेश्वर ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो ती अद्भुत, आमच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो परमेश्वर आहे. असू द्या, तुम्ही सत्याच्या बाजूने या, वचनाच्या बाजूने या, विधी आज्ञा नियमाच्या बाजूला या, परमेश्वरच्या बाजूला या, पवित्र आत्म्याच्या बाजूला या.
नीतिमानाच्या बाजूला या. निश्चित अर्थानं तुमचे आणि माझे प्रत्येकाचे कार्य सफळ होईल आणि मग आम्ही म्हणू शकतो की आता मला समाधान वाटतंय, आता माझा जीव धन्य झाला, आता माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं की मला सत्य समजलं, आता शिक माझी आत्मिक तृप्ती झाली कारण मला आत्मिक वचनाचं भोजन मिळालं. अनेक लोकांना गोड गोड वचन सांगून अनेक सेवकांनी आतापर्यंत त्या सर्कसीतल्या गोष्टीसारखं एका पिंजऱ्याच्या याच्यात लपून ठेवलंय. त्यांना बाकीचं खाद्य देत नाही. हे खेदाची गोष्ट आहे. सध्याच्या काळामध्ये आम्हाला काय पाहिजे? मी पुन्हा एक वार देवाच्या सेवकाबद्दल मी धन्यवाद देईल, हेड्स ऑफ करल पास्टर रिचर्ड जॉन दौंड यांचं, की खरोखर आजचा जो मेसेज होता रियालिटी मध्ये एकदम अद्भुत. मी आतापर्यंत 22 वर्षात कुठल्याच सेवकाच्या माध्यमातून तो ऐकलं नाही. याचा अर्थ असं नाही की तुम्ही लाईव्हला आहात म्हणून मी तुमची वाहवा करतो, नाही. परमेश्वर यामध्ये साक्षी आहे की अशाच प्रकारचं आत्मिक भोजन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच वेळेस मनाला समाधान वाटतं, त्यावेळेस जीवनाचं सार्थकता वाटते, त्यावेळेस तृप्त झाल्यासारखं वाटतं. नाही तर आहे कुणीतरी एखादं ताट वाढलंय, एक घास खाल्लाय, अन्न छान पैकी एकदम मस्त टेस्टी आणि लगेच ताट हिसकून घेतलं. होईल का त्याचं जीवन तृप्त? होईल का त्याची भूक मिटेल का? अशाच प्रकारे अनेक लोकांना वचनाचं सत्य अनेक लोकांना माहिती नाही आणि हळूहळू माहिती पडलं तर याजक लोकांना लेट टोचायला लागलं. ते बाकीचे जे पाळक लोक आहेत ना, आम्ही सत्य प्रचार केला ना लई टोचत हो, इतकं टोचत ना का त्या पहिल्या काळात गोंधणाऱ्या होत्या त्या सोयीने असे टच 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 टोचायच्या आणि मग गोंधून घ्यायच्या. तसं आहे ना टच 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 एक एक वचन टोचत. मग ज्यांना टोचत ना परिवर्तन करून घ्या. बिलियर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्हाला देखील आणि माझ्यासाठी देखील देव म्हणत आहे की प्रत्येक भक्तांनी तुझी प्रार्थना करावी. परमेश्वर पावण्याची संधी आहे तोच. परमेश्वर पावण्याची संधी जर गेली नाही एकदा मग मागं आरडायचे नाही. 5 मूर्ख कुमारी आणि 5 शहाण्या होत्या आणि त्या वराला ओवळण्यासाठी तयार झाल्या, नटल्या खटल्या, नट्टा पट्टा केला. बाकीच्या 5 जणी ते इतका केलं ना का त्याला तेल घ्यायची सुद्धच नाही राहिली. ते म्हणले नो, माझं घागरं खराब होईल. कोणतं चॅनल तो? कोण होतं ते? जोगनिया. हा, जोगनिया. नाशिकवाली. नाही, माझा घागरं खराब होईल, मी तेल नाही घेणार, माझ्या दिव्यात जेवढं आहे तेवढंच. 5 मूर्ख कुमारीतली एक मूर्ख कुमारी. इकडे नगरची एक, तिकडं पुण्याची एक. 10 कुमार्या होत्या आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने निवड केव्हा केली? ज्या 5 होत्या त्या मूर्ख होत्या आणि 5 होत्या त्या शहाण्या होत्या. वराला ओवाळायला गेल्या, निघल्या, सामोरे आल्या, नट्टा खट्टा झाला, चांगल्या तयार होऊन गेल्या, एकदम सेंट बिंट मारून चकाट मध्ये दिवे बिवे घेऊन. पण बाकीच्या ज्या 5 होत्या त्यांनी विचार केला कदाचित वराला जर विलंब लागला, वराला जर उशीर लागला आणि आपल्या दिव्यात जर विझायला लागले, आपल्या दिव्यातलं जर तेल जर संपलं तर मग काय करायचं? अचानक कुठं जायचं? आणि कदाचित आम्ही विकत आणायला गेलो किंवा दुसऱ्याकडे घ्यायला गेलो, दुसऱ्यांनी नाही दिलं तर काय करायचं? किंवा तिथं दुकान असलं, ते दुकान जर बंद असलं तर काय करायचं? अचानक लॉकडाऊन झालं तर काय करायचं? अचानक चर्च बंद झाले तर काय करायचं? मग प्रार्थना येत नाही, वचन वाचता येत नाही, सत्य माहिती नाही, काय करायचं? अशा प्रकारच्या 5 होत्या आणि नेमकं असं झालं की वराला यायला थोडासा उशीर लागला आणि मग बाकीच्यांना झोपा यायला लागल्या. त्या 5 होत्या त्या पटापटा झोपल्या. त्यांचा स्टॅमिनाच नव्हता, त्यांच्यात विश्वासही नव्हता. त्या कपड्याकडे बघून मटकून कशा तरी तसेच वाकडे तिकडे झोपल्या. आणि मग अचानक एक वाणी आली, वर आलेला आहे, उठा आणि वराला ओवाळण्यासाठी तयार व्हा. आणि मग काय झालं? या 5 उठल्या आणि त्या दुसऱ्याही 5 उठल्या. 5 उठल्या असताना एक घटना घडली. दिवे विझायला लागली होती 5 जणींची. मग त्यांच्या लक्षात आलं की दिव्यातलं तेल आपण झोपलेलं असताना संपलं. आणि ख्रिस्ती भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, विश्वासणारे, तुमचं तेलच संपलंय. तुम्ही जागे झालेत ना, तुमच्याकडे तेलच नाही वचनाचं, तुमच्याकडे सत्याचं तेलच नाही, तुमच्याकडे आज्ञाविधी नियमाचं तेलच नाही. तुम्हाला परमेश्वराच्या आत्मिक गोष्टी मिळवलेल्या तुमच्याजवळ नाहीच आहे. तुमच्याकडे जगातल्या तेलाचे ड्रमचे ड्रम असतील
आहेत आमचे लोक तेल बाटल्या पाण्या भविष्यवाण्याकडे जाणारी, हे तेलाचे हे 5 मूर्ख कुमारेतच जमा होते. हे पण मग त्या ठिकाणी ज्यावेळेस वर आला आणि आवाज दिला त्यावेळेस त्या 5 होत्या शहाण्या, त्या उठल्या, आपले दिवे नीटनेटके केले आणि त्यांच्या जवळ प्लस त्यांचे तेल होतं. पण तू 5 जणी होत्या, त्यांचे दिवे विझवायला लागले आणि त्यांच्या दिव्यामध्ये तेल नव्हतं. आणि मग त्या बाकीच्या दुसऱ्या 5 जणीला म्हटल्या, कृपा करून प्लीज थोडस तेल आम्हाला देताय का, आम्हाला वराला ओवाळायचं आहे आणि मग आमच्याकडे तेल नाही. या 5चे म्हणलं स्वारी, आमचं संपलं, मग काय करायचं, तुम्ही विकणाऱ्याकडे जा आणि तिथून तेल विकत घ्या. हे आपण तोंडवर करून गेल्या. जाता जाता यांना बराच वेळ लागला. यांचे झगे आवरीतच गेलं नाही. या जोगनिया जोगनिया मग बनवगी जोगनिया, ते झगे आवरीत गेले, ते येईनच लवकर. तेवढ्या आतवर आला, दरवाजा उघडला, ह्या 5 जणी आतमध्ये गेल्या, वराला भेटल्या, वराला ओवळलं, दरवाजा बंद झाला. या आल्या ठुमकत ठुमकत. तसेच बिलिवास भावांनो बहिणींनो, ठुमकत ठुमकत ज्यावेळेस येताना तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक जीवनाचा रस्ता बंद झालेला असेल, तुमच्या आणि माझ्यासाठी आत्मिक सत्य वचनाचा दरवाजा देखील बंद झालेला असेल. कारण देवाच्या सेवकाच्या माध्यमातून, देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून परमेश्वर म्हणतोय, शेवटच्या काळात अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर सत्य वचनाबद्दलचा दुष्काळ पडणार आहे. ओरिजिनल फीचर परमेश्वर बंद करणार आहे आणि डुप्लिकेट लोक जास्त सरसावणार आहेत. आणि मग तुमची कानाची जिरणार नाही ना आत्मिकही जिरणार नाही. तुमची मग नरकात अधोलोकातच जिरण. त्यावेळेस म्हणायचं नाही, तो म्हणतो पृथ्वीच्या ह्या टोकापासून तो पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत वचन ऐकण्यासाठी लोक कासावीस होतील, परंतु ते त्यांना ऐकायला मिळणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, माझ्या बिलिवास लोकांनो, स्तोत्र 32:6 मध्ये म्हणतोय, यासाठी की तू पावण्याची संधी आहे. तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी, प्रत्येक भक्ताने वळावं, प्रत्येक भक्ताने सत्य स्वीकारावं, प्रत्येक भक्तानं परिवर्तन करून घ्यावं, प्रत्येक भक्तानं पश्चाताप करावा, प्रत्येक भक्तानं मागं फिरावं, प्रत्येक भक्तानं मन फिराव. ह्या गोष्टी कराव्यात. प्रत्येक भक्ताने आमच्यावर वाडवडिलांचा पगडा, आमच्यावर 4 पिढ्याचं शिक्षण, नामधारी शिक्षण, गलत शिक्षण, गलत डॉक्टरीन जे काय आहे याच्यातून उठायचं आहे. आणि आता तू पावण्याची संधी आहे. निश्चित अर्थाने जो आत्मा परमेश्वराकडे आपल्या पापाची क्षमा मागून परमेश्वरला म्हणेन की प्रभू तुझं सत्य मला प्रकट कर, परमेश्वर नेहमी त्या भक्ताची प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला सत्य प्रकट करील. सत्य का एकदा समजलं तुम्ही बंधमुक्त व्हाल. एकदा का तुम्ही बंधमुक्त झाले की तुमच्या जीवनाला धन्यता मिळेल, तुमचं जीवन समाधानी होईल, तुम्ही तृप्त व्हाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्ही भाग्यशाली व्हाल, तुम्ही लक्की व्हाल. परंतु जगाच्या दृष्टिकोनातून आत्मिक जगामध्ये लागणाऱ्या सर्व गरजा परमेश्वर आम्हाला पुरवतो लिहित आहे. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. संकटातून जर रक्षण झालं तर आमचं तृप्त ना. संकटात पडल्यावर काय माणूस समाधानी राहणार? ज्याच्या जीवनात कायम संकट आहे तो म्हणेल का माझं जीवन लय सार्थक झालं बोल, रोज मला संकटावर संकट येते, धन्यवाद, मी लक्की हो, मी तृप्त झालो हो संकट पाहून म्हणेल का असं कुणी? मग ज्याच्या जीवनामध्ये संकट आहे ना त्याचं जीवन समाधानी होऊ शकत नाही. मग संकट जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तू माझं आश्रयस्थान, परमेश्वरला आमचं आश्रयस्थान जर केलं ना तर आमचं संकट दूर होईल. पण जर का पाळक वर्गाला आमचं आश्रयस्थान झालं, संकट तुमचे वाढेच. एक तर उसने पैसे घेऊन चर्चला जायचं, लोकांच्या मध्ये असे प्रेस्टिज येण्यासाठी 100ची टाकायची तर 500ची टाकायची. पालक साहेबांनी थोडीशी वावा केली का त्याला घरी जेवायला बोलवायचं, ते 400-500 हजारला डसतो. मग जाता जाता लाज काज मग 500 ऑफरिंग द्यावाच लागते. अहो हे संकट काही कमी आहेत का? परमेश्वरला जर आश्रयस्थान केलं ना तर तुम्ही त्या संकटातून दूर व्हाल. पण तू जर काही याजक लोकांना तुमचं आश्रयस्थान केलं आणि संस्थेला आणि मिनिस्ट्रीला तुमचं भजन झालं, हे ठिकाणी लिहिलेलं मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला विच्छी, मी तुला बोध करीन ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, ज्याचे शिक्षण तुला देईन, मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. परमेश्वरापासून आलेल्या गोष्टी पाहिजेत, मनुष्याच्या मनातून नाही, मनुष्याच्या ज्ञानातून नाही. बसले ती एक आमच्या मुंबईला, सगळ्या जगाला आतापर्यंत ठकावलं, सगळ्या महाराष्ट्राला ठकावलं.
सगळ्यांना लुटलं, आराधना करण्याचे पैसे सुपारीच्या सुपाऱ्या घेतल्या आणि आता लोकांना ज्ञान शिकवायला बसले. ते डॅनियल राज बुद्धिवाद करतो. तो व्यक्ती वेडा झालेला आहे बुद्धिवाद करू करू. आत्मिकता नाही त्या व्यक्तीमध्ये. त्याला पवित्र शास्त्राचं जेवढं तो सांगतो ना प्रश्न उत्तर, हे आत्मिक पद्धतीने त्याचे उत्तर नाहीत. जनरली नॉलेज, जगातलं नॉलेज, बिब्लिकल बाह्य स्वरूपाचं नॉलेज, आत्मिक नॉलेजचा पत्ते नाही त्याला. आपण त्याला एक प्रश्न विचारवून तो आपल्याला 5 प्रश्न विचारितो आणि त्या प्रश्नामध्ये गुढाळून माणसाला त्याचं उत्तर देऊन मोकळा होतो. याला म्हणते जगी ज्ञान. जगी ज्ञान परमेश्वरच्या समोर मूर्खपणाचं आहे. तिथं बसत आहेत 17,000 लोक. परमेश्वरापासून आलेलं ज्ञान पाहिजे. हे असं कुठलंही नाही. देवापासून आलेलं ज्ञान पाहिजे. आणि कसंही मिळत नाही. देवापासून ज्ञान सहजासहजी नाही मिळत. ते काय कॉलेजचे पुस्तकं नाहीत. बायबल कॉलेजला गेलेले 4-5 ग्रंथ शिकवले. ते काही शाळेत गेलेलं ज्ञान नाही. गुरुजींनी शिकवलेली ABCD. स्वर्गीय ज्ञान मिळवण्यासाठी परमेश्वराचं भय धरावं लागतं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितले परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ. पण लोक परमेश्वराचं भयच धरीनात. यांना जे ज्ञान आलंय किंवा यांनी जे मिळवलंय ना डॉक्टरीन करू करू, हे जगातलं ज्ञान आहे. आणि जगातल्या ज्ञानांना त्यांना म्हणू या आणि समोर युक्तिवाद करूया फेस टू फेस. मग तुम्हाला समजेल की आत्मिक परमेश्वरापासून आलेलं ज्ञान काय आहे आणि तुमचं जगातलं ज्ञान काय आहे. अहो तुमच्यापैकी जेवढे काही लाईव्ह आहेत ना, यांच्या बरोबर देखील त्या डॅनियल राजची बोलायची लायकी नाही. कारण तुम्ही आत्मिक लोक आहात. जर तुम्ही आत्मिक लोक आहात तर सांगतोय मी, जर तुम्ही देवा जवळचे आहात तर, जर तुमचं जीवन वचनामध्ये आहे तर, जर तुम्हाला सत्य समजलं असेल तर ती वाद चालली. तर तो किती मोठा असू द्या, काही नाही. परमेश्वर भेदभाव करतच नाही. तर तुम्ही आणि मी काय करू? नाही, ते खूप मोठे सेवक आहेत आणि आम्ही कोण येतं? मग कोण येतं? आम्ही. तुम्ही कोण आहात? देवाची सेवा करणारे आहात ना, प्रभूवरच विश्वास ठेवणारे आहात ना. मग तो लय लाख करोड येत ना, आपण काबड कष्ट करून खातो म्हणजे आपल्याला काही व्हॅल्यूम नाही का? ही पण सत्यता आहे. अनेक लोक सांग ढोंग बघून त्या चर्चचा स्वीकार करतात, त्या चर्च मध्ये एंट्री घेतात, तिचं सभासदत्व घेतात. आत्मिक चर्चला नाही तर पडत. सत्यवचन सांगणाऱ्या पालकाकडे कधीच जात नाही. जो रिअल शिकवतो त्याच्याकडे कधीच जात नाही. त्यांना प्रार्थनेला, वचनाच्या सभेला त्यांना बोलवीत नाही. मिरेकल मिनिस्टरला भरपूर ओळखीत आहेत. खोट्या भविष्यवाण्या सांगण्याला कायम बोलवीत आहेत. ही चुकी सर्वस्वी बिलिव्हर्स भावा बहिणींची आहे. आणि जर तुम्हाला जर तुमचं जीवन सार्थक, समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादित आणि भाग्यशाली आणि धन्य जर बनवायचं असेल तर माझ्या प्रिय भावांनो, परमेश्वर प्राप्तीचा समय आहे. म्हणजे देवाचा वचन स्वीकारण्याचा समय आहे, सत्य स्वीकारण्याचा समय आहे, आमच्यावरच्या जोखडं तोडून टाकण्याचा समय आहे. आमच्यावर असणारे सैतानाचे डावपेच, गलत शिक्षण बाजूला फेकून देऊन परमेश्वराचा स्वीकार करण्याचा जो समय आहे, तो जर तुम्ही आता जर मिस केला तर असं समजायचं स्वर्गाचं राज्यच मिस झालं. डायरेक्ट टू डायरेक्ट. कारण सत्य जर आम्ही स्वीकारलं नाही तर तिकडे जाऊ शकत नाहीत ना. आज्ञा जर आम्ही पाळल्या नाही तर तिकडे जाऊ शकत नाहीत ना. नीतिमानपणाने जर आम्ही जीवन जगायला सुरुवात नाही केली तर तिकडे जाऊ शकत नाही ना. आमच्यामध्ये जर अनिती असली तर तिकडे जाऊ शकत नाहीत. आमच्यामध्ये कपट असलं तर तिकडे जाऊ शकत नाहीत. आमचं जीवन जर पापात असलं तर तिकडे जाऊ शकत नाहीत. आम्हाला सत्य माहित नसलं तर तिकडे जाऊ शकत नाहीत. आम्ही लाभासाठी तोंडपूजापणा केलं तर तिकडे जाऊ शकत नाहीत. मग जातो ना कुठं? नरकात. परंतु जर सत्य आम्हाला समजलं तर 100% तुमचं आणि माझं परमेश्वरने जीवनी पुस्तकामध्ये जे नाव लिहून ठेवलेलं आहे तो ते खोडणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला उद्याच्या भागामध्ये आपण धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित, भाग्यशाली या विषयावर पुन्हा एक वार सातत्याने अनेक दिवस, अनेक एपिसोड आपण चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. आणि हे जे ज्ञान आहे परमेश्वरने दिलेलं आहे, हे सत्य आहे, हे वचन आहे. आणि मी कृपया विनंती करील, प्रत्येक रेफरन्स चेक करीत चला. माझेही चेक करीत चला. दुनियातले जेवढ्या लाईव्ह सेशनला किंवा याजक वर्गाचे काही परमेश्वरच्या वचनातून काही शिकवतील ना, प्रत्येक रेफरन्स चेक करा, पॉइंट चेक करा, घरी गेल्यावर चेक करा.
आणि जर त्याच्यात काही गडबड केलेली असली ना, सरळ त्या मोबाईलवरून त्या सेवकाला कदाचित त्याच्याकडून गलतीने जर एखादा पोहोचला असेल तर तो सांगेल की चुकलोय, क्षमा करा. पण तू जर टाईट मध्ये चालत असलं ना, समजून जायचं की हे कामातून गेलेले, परत याच्या लाईव्हला जायचं सुद्धा नाही. ही रियालिटी. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट मनापासून हार्दिक स्वागत करतो. नव्याने पुन्हा एक वार आम्हाला आणखीन ब्रदर अमोल गायकवाड जुडलेले होते, त्याचप्रमाणे शशिकांत देठे देखील आपल्याला जुडले होते. अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आपल्याला जुडले होते आणि आम्ही प्रत्येकाने मिळून पास्टर सॅम्युअल नाईक देखील आमच्यामध्ये जुडलेले होते. या राजेंद्र गायकवाड देखील आपल्याला जुडलेले होते. या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर पुन्हा एक वार मनापासून अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण निर्णय करूया की प्रभू, आज आतापर्यंत जर कदाचित आम्हाला सत्य माहिती नव्हतं तर आम्ही सत्य माहिती करून घेऊ. कारण मला तुम्हाला एक गोष्ट निश्चितार्थाने या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे अनेक लोक याजक वर्गांना उलट बोलण्यासाठी किंवा चूक दाखवण्यासाठी किंवा त्यांचं डुप्लिकेटपणा दाखवण्यासाठी घाबरतात. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, त्यांना घाबरू नका. त्यांना जर तुम्ही घाबरले ना का ते तुम्हाला घाबरूच येत आणि मग मात्र तिकडे अधोलोकात जायचे द्वार आपले उघडे होते. त्यांना घाबरू नका. जर सत्य आहे ना तर सत्य, सत्याच्या बाजूने उभे राहा. भले तुम्हाला मंडळीतून हाकलून दिलं तरी चालेल, काही अडचण नाही. देव आम्हाला त्याच्या जवळ ठेवील. पण काही लोक म्हणत नाही, ते देवाचे सेवक आहेत, अभिषिक्त आहेत, अहो लय मोठं चर्च आहे, लय मिरेकल होते. अहो तुमच्या समोर मूर्ती जरी उठवले, पण तू देवाच्या वचनाच्या विरोधात जर त्याचं जर काही वक्तव्य असेल किंवा देवाच्या विरोधात जर काही शिक्षण असेल किंवा पवित्र आत्म्याच्या विरोधात काही गोष्टी असतील किंवा आज्ञाच्या पलीकडे जाऊन तो स्वार्थासाठी काही जर डुप्लिकेट गोष्टी शिकवत असेल तर त्याला ताडण करा, त्याला सत्य सांगा किंवा मग त्याला ना नमस्कार घाला आणि त्याच्यापासून दूर जा. त्याला म्हणतो तूच जाय बाबा नरकात, आम्हाला काही जायचं नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. येऊया प्रत्येक देवाचे सेवक मिळून आपण देवाच्या नावाचा महिमाने गौरव करूया. पवित्र तोरसेला दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही विनंती करतो, माझ्या भारत देशासाठी, भारत देशाचे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारी माझे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय, लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, यानंतर पाहणारी आणि विशेष करून आम्ही प्रत्येक जण जे परिवर्तन करून घेणारे आहोत, जे सत्याकडे वळणार आहोत, या प्रत्येक भावंडासाठी, बहिणीसाठी, आई वडिलांसाठी, सेवकासाठी आम्ही प्रत्येक जण मिळून प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे त्यांचा दुःख, आजार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती, ज्या काही गोष्टी त्यांना हव्या आहेत, प्रभू येशूच्या नावात स्वर्गीय भांडरातून त्यांना अद्भुत दे. आणि आम्ही प्रत्येकाने सालस मनाने आशीर्वादित होऊन, समाधानी होऊन तुझ्या नामस्मरण करावं, तुला धन्यवाद द्यावं, अशी योजना तू तुझ्या स्वर्गीय भांडरातून आमच्या प्रत्येकासाठी तू आज कर. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless.